आपण सर्व अनंत शक्तीचे मालक आहोत. आपण सर्व अनंत शक्तीचे मालक आहोत. त्यामुळे निराश व्हायचे नाही, दुःखी होऊन रडायचे नाही किंवा इतरांना शिवी द्यायची नाही, तर स्वतःच्या अंतर्मनाकडे लक्ष देऊन स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी काम करायचे. स्वतःचे ध्येय ठरवायचे आणि हाती घेतलेल्या जबाबदाऱ्या तुमचे कार्य प्रामाणिकपणे आनंदाने करीत राहायचं. म्हणजे पुढे जाऊन आपल्याला आपल्या जगण्याबद्दल समाधानी शांती मिळेल आणि आपले कार्यसुद्धा नक्की आपली कार्यशक्तीसुद्धा वाटेल. तर बघा, आयुष्यामध्ये यशस्वी होण्याकरिता आपल्याकडे बुद्धिमत्तेबरोबरच स्वयंशिस्त असणे खूप गरजेची आहे. सकाळी लवकर उठणे, आपला अभ्यास करणे, आपली सकाळची कामे पटापटा आटपणे, नंतर शाळा, कॉलेज किंवा ऑफिसला जाणे इत्यादी गोष्टी पार पाडण्याकरिता आपल्यामध्ये स्वयंशिस्त असलीच पाहिजे. आणि ही स्वयंशिस्त लावून घेताना आपल्याला अनेक मोहांना दूर ठेवावे लागेल. मित्रमंडळीमध्ये असताना ट्रिप, सिनेमा, हॉटेलिंग, गप्पा-टप्पा या गोष्टींना किती वेळ द्यायचा हे प्रत्येकाने ठरवायचे असते. आणि या गोष्टींना मर्यादित वेळ दिल्यास आपल्याला अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळतो. आपण एकाग्रतेने अभ्यास करू शकतो. आपल्या रोजच्या दिनचर्येत सगळ्यात जास्त वेळ हा अभ्यासासाठी राखून ठेवायला पाहिजे. वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. प्रत्येक कामासाठी विशिष्ट वेळ ठरवल्यास ते शक्य आहे. अभ्यासात आपली सातत्यता टिकून राहावी यासाठी आपण ठरवलेले वेळापत्रक, आपली दिनचर्या रोज अंमलात आणली पाहिजे. त्याकरिता आपल्याला आपले विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. परीक्षा अजून खूप लांब आहे, आतापासून अभ्यास कशाला करायचा या विचाराने जगायचे की नाही हे आपण ठरवायचे आहे. दिवसातील विशिष्ट वेळ हा अभ्यासासाठी राखून ठेवल्यावर तेवढ्याच वेळात अभ्यासच केला पाहिजे. आपण विशिष्ट वेळ अभ्यासासाठी जी राखून ठेवली त्या वेळेला फक्त अभ्यासच करायचा. त्या वेळेला आपण मोबाईल वगैरे बघत बसायचे नाही किंवा इतरांशी गप्पा मारायच्या नाही. त्यासाठी सकाळी लवकर उठायची सवय लावून घ्यायला पाहिजे. आणि सकाळी लवकर उठून आपला अभ्यास आटपल्यावर अन्य गोष्टीसाठी आपल्याला वेळ देता येतो. आणि रोज थोडा वेळ अभ्यास केल्यास परीक्षेपर्यंत सर्व विषयाची व्यवस्थित तयारी करणे सोपे जाते. एखादा विषय आपल्याला कठीण वाटत असेल तर त्याकरिता अधिक वेळ देणे सुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे त्या विषयाची आपल्याला चांगली रिव्हिजनसुद्धा करता येते. बघा, नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची काही विद्यार्थ्याकडून टिंगलसुद्धा केली जाते. विद्यार्थीच नाही तर शेजारी किंवा नातेवाईकसुद्धा टिंगल करतात. पण अशा टिंगलीकडे दुर्लक्ष करायचं, कारण चांगली सवय आपण इतरांसाठी बदलवायची नाही. त्याचबरोबर स्वतःचे कपडे नीट ठेवणे, योग्य जागी घडी करून ठेवणे, आपण वापरत असलेल्या सर्व वस्तू नीट स्वच्छ ठेवणे, हाताची नखे कापणे यासारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी शिस्तीमध्ये समाविष्ट होतात. आणि हे स्वयंशिस्त आपल्याला हे जपून व्यवस्थित वापरायचीच आहे. माझा अभ्यास झाल्यानंतर मी स्वामीसाठी नाश्ता म्हणून टोमॅटो आमलेट तयार केला. त्यासाठी मी टमाटर आणि 2 टमाटर आणि 1 कांदा कापून घेतली. त्यामध्ये मिक्सीमधून पिसून घेतली व्यवस्थित. आणि पिसून झाल्याच्या नंतर चण्याच्या बेसन, चण्याच्या डाळीचं बेसन आणि त्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ असं एकत्र भिजवून घेतली. त्या आपण टोमॅटो आणि कांदा पिसला होता त्याच्यामध्ये. आणि नंतर तर तव्याला तवा गॅसवर ठेवायचा, गरम करायचा, त्यामध्ये थोडं तेल लावायचं त्याला. आणि त्यामध्ये आपण तिकडे विदर्भामध्ये आक्षी म्हणतात, काही चिले म्हणतात, पण याला इकडं कोकणामध्ये घावण म्हणतात. ते करायचं. करून झाल्याच्या नंतर त्यावर झाकणी एखादी झाकून ठेवायची आणि थोडा वेळ 2-3 मिनिट तरी त्याला शिजू द्यायचं. 2-3 मिनिट शिजल्याच्या नंतर त्याला पलटवून घ्यायचं. आणि पलटवून झाल्याच्या नंतर आपण व्यवस्थित पलटलं की नंतर दुसऱ्या बाजूनी शेकून घ्यायचं. आणि दुसऱ्या बाजून शेकून झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो आमलेट तयार आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. तोपर्यंत आनंदी राहा, अर्थपूर्ण जगा. धन्यवाद.